तर पाशवी बहुमत असतानाही राज्याला सरकार कधी मिळणार असा सवाल आता संजय राऊतांनी केलाय, ज्याला भुजबळांनी उत्तर दिलं। तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे वेळ लागतो असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय। तर शपथविधी 2 ते 4 दिवसात होईल असंही ते म्हणाले। 3 पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही, विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे। 26 तारखेला मुदत संपलेली आहे। या ठिकाणी जर आम्ही असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं। पण नियम कायदे हे फक्त आमच्यासाठी, विरोधी पक्षासाठी। बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही। महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न आता आहे। आम्ही सगळेच वाट पाहत आहोत। 3 पार्ट्याचं किंवा 2 पक्षाचं त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो, म्हणून वेळ लागतो। काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आहे, आपण महिना सुद्धा वेळ लागलेला आहे। त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे 2-4 दिवसाचा। आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखीन हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।